सो स्टुडंट्स, आता आपण एरोबिक रेस्पिरेशन आणि अनएरोबिक रेस्पिरेशनच्या थ्रू एनर्जी प्रोडक्शन कसं होते ते बघितलं आहे आणि त्याच्याच बेसिसवर तुमच्या बुकमध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन्स दिले आहेत कॅन यू टेल मध्ये. पहिला क्वेश्चन आहे की अशी कोणती प्रोसेस आहे ज्यामध्ये ग्लुकोजचं कंप्लीट ब्रेकडाऊन होते, आणि आपण बघितलं आहे की अशी कोणती प्रोसेस आहे, एरोबिक रेस्पिरेशन. तर एरोबिक रेस्पिरेशनच्या थ्रू जेव्हा एनर्जी प्रोडक्शन होते तेव्हा ग्लुकोजचा कंप्लीट ब्रेकडाऊन होतो, आणि ग्लुकोज जो आहे तर तो कम्प्लिटली ब्रेकडाऊन होतो इन द CO2, वॉटर अँड एनर्जी, दॅट इज ATP. सो इट इज कॉल्ड कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे की असं कोणतं सेल ऑर्गेनिल आहे जे की नेसेसरी आहे फॉर द एनर्जी प्रोडक्शन. तर हेही तुम्हाला माहित आहे की कोणतं सेल ऑर्गेनिल आहे, इट इज मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया यामध्येच एनर्जी प्रोडक्शन होते जेव्हा एरोबिक रेस्पिरेशन होत असते. तर मग त्यांच्यासाठी मायटोकॉन्ड्रिया जे आहे ते नेसेसरी आहे फॉर द एनर्जी प्रोडक्शन. पण अनएरोबिक रेस्पिरेशनने जेव्हा एनर्जी प्रोडक्शन होते तर तेव्हा ते सायटोप्लाझममध्ये होते, कारण बॅक्टेरियामध्ये मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट नसतो आणि त्यामुळे त्यांचं जे ब्रेकडाऊन आहे तर ते सायटोप्लाझममध्येच होत असते. सो त्यांना मायटोकॉन्ड्रियाची गरज नाही. तर आता आपण बघू की हे जे एनर्जी प्रोडक्शन झालं होतं म्हणजेच फूड कंपोनंट्सनी, तर त्यांच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन. सो सर्वात आधी आपण स्टार्ट करू प्रोटीन्स पासून. सो आपण बघितलं आहे की प्रोटीन्स हे सुद्धा आपल्याला एनर्जी देतात. सो प्रोटीन्स जे आहेत तर ते काय आहेत, सगळ्यात पहिले तर दे आर द मॅक्रोमोलिक्युल्स and they are made up of अमिनो ऍसिड. प्रोटीन्स हे मॅक्रो मोलिक्युल्स आहेत. मॅक्रोचा मीनिंग मी तुम्हाला सांगितलं होता, मॅक्रो मीन्स लार्ज. सो दे आर द लार्ज मोलिक्युल्स. छोटे छोटे नसतात, ते काय होतात की खूप सारे अमायनो ऍसिड एकत्र येतात आणि त्यांच्यापासून एक लार्ज कॉम्प्लेक्स मोलिक्यूल बनतो, त्यालाच आपण प्रोटीन्स म्हणतो. सो दे आर द मॅक्रो मोलिक्युल्स. आणि कशापासून बनतात तर ते अमिनो ऍसिड्स पासून बनतात. देन these proteins, they are of 2 types, first class and second class. प्रोटीन्सला जनरली 2 टाइप्स मध्ये डिवाइड केल्या जाते, फर्स्ट क्लास प्रोटीन अँड सेकंड क्लास प्रोटीन. तर फर्स्ट क्लास प्रोटीन कोणते राहतात, तर असे प्रोटीन्स जे की आपल्याला ॲनिमल सोर्स पासून मिळत असतात. तुम्हाला माहिती आहे की आपले जे फूड आहे, आपण जे पण फूड खातो तर ते आपल्याला 2 सोर्स पासून मिळते, एक तर प्लांट्स पासून मिळते किंवा ॲनिमल्स पासून मिळते. मग ॲनिमल्स पासून जे पण आपल्याला फूड मिळते जसं की मीट, एग्स, मिल्क और फिशेस, तर या सर्वांमध्ये प्रोटीन्स प्रेझेंट असतात आणि हे प्रोटीन्स जे आहेत तर त्यांना फर्स्ट क्लास प्रोटीन म्हणतात. आता असं का म्हणतात, कारण या प्रोटीन्समधून आपल्याला जे पण अमायनो ऍसिड आपल्या बॉडीसाठी रिक्वायर्ड आहेत तर ते सर्व या प्रोटीन्सपासून आपल्याला मिळतात आणि म्हणून यांना फर्स्ट क्लास प्रोटीन म्हणतात. त्यानंतर जे पण प्रोटीन आपल्याला प्लांट सोर्सपासून मिळतात तर त्यांना सेकंड क्लास प्रोटीन म्हणतात. आणि प्लांट्स पासून जसं की आपल्याला नट्स मधून प्रोटीन्स मिळतात, देन जे पण ग्रीन व्हेजिटेबल्स असतात, ऑइल्स असतात, तर त्या सगळ्यांपासून आपल्याला प्रोटीन्स मिळतात. सो दीज आर द सेकंड क्लास प्रोटीन. त्यानंतर जे प्रोटीन्स आहेत तर ते आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करतात. सो 1 ग्राम ऑफ प्रोटीन आपल्याला 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी प्रोव्हाइड करतात. जर 1 ग्राम प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये ब्रेकडाऊन झाला तर त्याच्यापासून आपल्याला 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळत असते. आता आपण बघू की हे जे प्रोटीन्स आपण बॉडीमध्ये घेतो
तर ते एनर्जी प्रोडक्शनसाठी तर आपल्याला यूज होतो, पण त्याशिवाय सुद्धा त्यांचे काही फंक्शन आहेत. तर जेव्हा पण आपण या सोर्सेसला खातो, जसे की आपण नट्स खातो किंवा आपण एग्स वगैरे खातो, तर तेव्हा काय होते, ते आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये जातात. म्हणजे आपण प्रोटीन घेतले फूडमधून, ते जातात आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये आणि तिथे ते ब्रेकडाऊन होतात. मग आता तुम्हाला माहित आहे प्रोटीन्स ब्रेकडाऊन होतात, म्हणजेच ते कशामध्ये ब्रेकडाऊन होणार? अमिनो ॲसिड्समध्ये. आणि हे जे अमिनो ॲसिड्स आहेत, तर हे आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रोटीन्सला बनवण्यासाठी यूज केल्या जातात. म्हणजे आपण जे पण प्लांटपासून प्रोटीन घेतो ते तर यूजमध्ये येतात, पण आपल्या बॉडीला वेगळे सुद्धा प्रोटीन पाहिजे असतात, जसं की इन्सुलिन बनवण्यासाठी किंवा हार्मोन्स बनवण्यासाठी. मग ते प्रोटीन्स आपली बॉडी कशी बनवते, तर या प्रोटीनला डायजेस्ट केल्यानंतर जे पण अमायनो ॲसिड बनतात, यांना यूज करून आपली बॉडी परत डिफरंट टाइप्स ऑफ प्रोटीन्स बनवत असते. आणि मग हे जे प्रोटीन्स आहेत, तर हे आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्लेसेसवर यूज केले जातात. तर आता आपण बघू की आपल्या बॉडीमध्ये कोणकोणते प्रोटीन्स बनतात, कोणकोणत्या प्लेसेसवर. तर सोर्स ऑफ प्रोटीन कोण राहणार आहे? अमिनो ॲसिड्स. मग फॉर एक्झाम्पल, जर प्रोटीन्स आपल्या स्किनने यूज केले, स्किन सेल्सने यूज केले, मग आपल्या स्किनमध्ये कोणतं प्रोटीन असते? मेलॅनिन किंवा केरेटिन. आता तुम्हाला माहित आहे मेलॅनिन, केरेटिन हे काय करतात? आपल्या स्किनला कलर देण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. आणि हे पिगमेंट्स आहेत, तर हे सुद्धा काय एका टाईपचे प्रोटीन आहे. तर मग जर अमिनो ॲसिड आपल्या स्किन सेलने ॲक्सेप्ट केले, तर ती मेलॅनिन आणि केरेटिन बनवतील. नंतर जर प्रोटीन्स आपल्या ब्लडमध्ये गेले, तर ब्लडमध्ये काय असते? हिमोग्लोबिन, त्यानंतर अँटीबॉडीज, जे की इम्युन सिस्टीममध्ये असतात आणि ते फाईट करतात बाहेरचे जे पण मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये येतात त्यांच्यासोबत. मग आपल्या ब्लडमध्ये जाऊन अमिनो ॲसिड काय करतील? हिमोग्लोबिन आणि अँटीबॉडीज बनवतील. त्यानंतर जर आपल्या पॅनक्रियाजमध्ये गेले, तर पॅनक्रियाजमध्ये इन्सुलिनचं प्रोडक्शन होईल. आता हे इन्सुलिन काय आहे? इट इज अ हार्मोन. आणि ते काय आहे? तर ते आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोज लेवल मेंटेन ठेवण्यासाठी हेल्प करते, रिस्पॉन्सिबल असते. आणि ते जर नसलं तर डायबिटीज हा डिसीज होतो, हे तुम्ही ऐकलेलं असणार, 9th शिकलेले आहात. त्यानंतर सपोज आपल्या ज्या सेल्स आहेत त्यांनी अमायनो ॲसिड घेतले, तर त्या काय करतील? व्हेरियस टाइप्स ऑफ प्रोटीन यूज बनवतील. कारण प्रोटीन्स काय सेलमध्ये खूप साऱ्या सेलचे जे स्ट्रक्चर आहेत, तर त्यांना बनवण्यासाठी यूज होतात. मग सेल्समध्ये प्रोटीन्स प्लाझ्मा मेम्ब्रेन बनवण्यासाठी यूज होऊ शकतात, किंवा सेलचे वॉल किंवा सेल ऑर्गॅनिल या सगळ्यांना बनवण्यासाठी ते यूज होऊ शकतात. त्यानंतर सपोज आपल्या मसल्समध्ये गेले, तर मसल्समध्ये फ्लेक्झिबल प्रोटीन्स बनवण्यासाठी, आपले मसल्स कसे फ्लेक्झिबल असतात ना, तर त्या फ्लेक्झिबिलिटीला कोण रिस्पॉन्सिबल असते? प्रोटीन्स. तर मग असे फ्लेक्झिबल प्रोटीन्स बनवण्यासाठी आपले मसल्स या अमायनो ॲसिड्सला यूज करतील. तर अशा आपल्या बॉडीमधल्या वेगवेगळ्या ज्या सिस्टीम आहेत, वेगवेगळे जे ऑर्गन्स आहेत, तर ते या अमिनो ॲसिड्सला यूज करतात टू मेक डिफरंट टाइप्स ऑफ प्रोटीन. आणि हे सगळे यूज केल्यानंतर तरी पण जर एक्सेस अमाऊंट ऑफ प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये राहिले, आपण खूप सारे प्रोटीन घेतले, ते यूज झाले, पण ते यूज करून सुद्धा काही अमिनो ॲसिड शिल्लक राहिले, तर हे जे अमायनो ॲसिड आहे हे आपल्या बॉडीमध्ये स्टोअर नाही होत, ते काय केले जातात? कन्व्हर्ट केले जातात. दीज अमिनो ॲसिड्स दे आर कन्व्हर्टेड इनटू द अमोनियम और यूरिक ॲसिड.
आणि मग हे जे अमोनिया आहे तर याला आपल्या बॉडीच्या बाहेर रिमूव्ह केल्या जाते थ्रू अवर एक्सिटरी सिस्टीम. आणि तसेच जर कधी आपल्या बॉडीला रिक्वायर असेल तर या अमिनो ॲसिडला आपली बॉडी ग्लुकोजमध्ये सुद्धा कन्वर्ट करते. आपण बघितलं आहे की प्रोटीन पासून आपल्याला एनर्जी सुद्धा मिळते, तर अमिनो ॲसिड्सला ग्लुकोजमध्ये कन्वर्ट केल्या जाते आणि त्यानंतर याच्यापासून आपल्या बॉडीला एनर्जी मिळते जर कधी गरज असली तर. आणि या कन्व्हर्शनच्या प्रोसेसला म्हणतात ग्लुकोनिओजेनेसिस. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द प्रोटीन. तर अशा प्रकारे आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे प्रोटीन्स, वेगवेगळे अमायनो ॲसिड यांचा यूज केला जातो.